हॅलो, नमस्कार. आज आपण पाहतो महत्त्वाची बातमी की जे आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि या बातमीतून आपल्याला काहीतरी शिकायला मिळते. अशा प्रकारची बातमी आता आपण या ठिकाणी घेऊन येत आहोत. बघा, पहिली बातमी आहे 3,700 मंजूर पदांपैकी अनेक झाले निवृत्त. हे निवृत्त झालेले अनेक आहेत आणि एकंदरीत 3,700 मंजूर पद आहेत. त्यापैकी 40,000वर शाळांमध्ये ग्रंथपालच नाहीत. किती खळबळजनक बातमीच्या आता या ठिकाणी आपण उलगडा करणार आहोत की हे 40,000 जे आहेत हे शाळामध्ये ग्रंथपालाच्या जागाच नाहीत. असं नाही तर ग्रंथपालांची नियुक्ती झालेली नाही असा याचा अर्थ होतो. बघा, या ठिकाणी आता पहिले आपण मुद्द्याचं बोलू. मुद्द्याचं काय बोलायचं आहे ते या ठिकाणी पाहत आहोत. ही लोकमत न्यूज नेटवर्कने बातमी छापलेली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या पोर्टलवरून प्राप्त माहितीनुसार राज्यातील 44,037 खाजगी अनुदानित शाळांमध्ये पूर्णवेळ ग्रंथपालांची केवळ 2,118 पदे तर अर्धवेळ ग्रंथपालाची 1,600 पदे मंजूर होती. बघा, फुल टाईम ग्रंथपाल आहे ते 2,118 आणि हाफ टाईम जे आहे त्याला आपण अर्धवेळ म्हणतो ते 1,600 पदे मंजूर होती. दोन्ही मिळून याची संख्या केवळ 3,718 इतके ग्रंथालय कर्मचारी कार्यरत आहेत असा याचा अर्थ लक्षात घ्या. मग याचाच अर्थ असा जवळपास होतं की 40,000वर शाळांमध्ये ग्रंथालय कर्मचारीच नाहीत असे इथून सिद्ध होते. म्हणजेच काय, तर राज्यातील लाखो विद्यार्थी ग्रंथालय सुविधांपासून वंचित असतानासुद्धा म्हणजेच वाचन संस्कृती कशी वाढेल हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्यात असलेल्या 1 ते 1.25 लाख शाळांमध्ये बघा, राज्यामध्ये काय सांगितलं की 1 ते 1.25 लाख शाळांमध्ये 2 कोटींच्या वर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांमध्ये 6,13,181 शिक्षकेतर कर्मचारी आहेत. तर 73,314 म्हणजे शिक्षक जे आहे ते 6,13,181 तर शिक्षकेतर कर्मचारी 73,314 अशी एकत्रित त्यांची संख्या आहे. मग या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे 28 जानेवारी 2019 रोजीच्या GRमध्ये खाजगी अनुदानित शाळांमध्ये कार्यरत असलेल्या 1,600 अर्धवेळ ग्रंथपालांच्या सेवानिवृत्तीनंतर ही पदे रद्द करण्यात येतील. म्हणजे काय, तर आता हे 28 जानेवारी 2019 रोजीच्या GRमध्ये खाजगी अनुदानित शाळा ज्या आहेत त्या खाजगी अनुदानित शाळांमध्ये कार्यरत असलेल्या 1,600 अर्धवेळ ग्रंथपालाच्या सेवानिवृत्तीनंतरसुद्धा हे जे अर्धवेळ जे ग्रंथपालाचे आहे ते पदे रद्द करण्यात येतील असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तेव्हापासून आतापर्यंत अनेक ग्रंथपाल निवृत्ती झाले असतील, त्यामुळे ही संख्या देखील कमी होऊ शकते. याचा अर्थ बहुतेक शाळांमध्ये असलेल्या ग्रंथालयातील पुस्तके धूळ खात असतील निश्चित. बरोबर आहे ना. म्हणजेच आता ग्रंथपालाची संख्या जर कमी झाली तर बहुतेक शाळांमध्ये ग्रंथपालाची नियुक्तीच न झालेल्यामुळे ग्रंथपाल तेथील ग्रंथालयाला कशा प्रकारे हाताळत असतील हा एक प्रश्न आहे. शिवाय अनेक ग्रंथालयामध्ये ग्रंथालयातील पुस्तके म्हणजेच ग्रंथ या ठिकाणी अनेक प्रकारची धूळ साचलेली असेल, अनेक पुस्तकावर धूळ साचलेली असेल, ते साफ करायला कोण नाही, शिक्षकेतर कर्मचारीसुद्धा नाही. त्यामुळे अशा प्रकारची आपल्याला या ठिकाणी समस्या उद्भवलेली आढळतेच. हे तितकंच खरं आहे, वास्तविक आहे. आणि दुसरीकडे महाराष्ट्र शासनाने 1,000पेक्षा जास्त विद्यार्थी असलेल्या हायस्कूलमध्येच ग्रंथपाल पदाचा नियम केला आहे. म्हणजे अनेक शाळांमध्ये एकतर ग्रंथालय नाहीत व जेथे आहे तिथे अनेक पदे रिक्त आहेत. हा एक मुद्दा महत्त्वाचा लक्षात येतो. सरकार एकीकडे महावाचन स्पर्धेच्या नावाखाली ग्रंथालय वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत असा दावा करतो आणि दुसरीकडे ग्रंथालयाच्या विकासाकडे मात्र दुर्लक्ष करीत लाखो विद्यार्थ्यांचा ग्रंथालय सुविधेचा हक्क हिरावून घेत असल्याची टीका होत आहे. अशी जरी असले तरी आता या ठिकाणी आपल्याला काही महत्त्वाच्या शिक्षण संचालकाची म्हणा किंवा इतर लोकांची महत्त्वाची मते जाणून घ्यायची आहेत. बघा, ते म्हणतात की आमच्या शाळेत 2,500 पुस्तकाचे ग्रंथालय आहे. एक अर्धवेळ ग्रंथालय मंजूर केला होता, तोही आता नाही. सरकार एकीकडे विद्यार्थ्यात वाचन संस्कृती वाढवण्याच्या गोष्टी करते आणि दुसरीकडे ग्रंथालयाच्या सुविधापासून वंचित ठेवते. काही ठिकाणी एका ग्रंथपालाकडे 2 शाळांची जबाबदारी दिली आहे. शैक्षणिक सुविधांबाबतची उदासीनता महाराष्ट्राला गोत्यात आणणारी आहे असे रवींद्र फडणवीस महासचिव राज्य शिक्षण संचालकांचे म्हणणे आहे. दुसरी जी गोष्ट आहे ते मराठी शाळांबाबत सरकारची उदासीनता निंदनीय आहे. गडचिरोली, चंद्रपूरसारख्या जिल्ह्यामध्ये अनेक शाळा शिक्षक नाहीत, ग्रंथपाल दूरच आहेत. पैसा, अनुदान या गोष्टींसाठी सरकारने शिक्षणाचा खेळखंडोबा चालवला आहे. यासाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार सरकारवरच कारवाई व्हायला हवी असे
सुनील सेजूर, समन्वयक, मराठी शाळा संस्थाचालक संघ महाराष्ट्र यांचे म्हणणं आहे. आणि राज्याला स्वतंत्र ग्रंथालय धोरण देण्याची महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाची जुनीच मागणी पण सरकार अजूनही पूर्ण करत नाही. सार्वजनिक ग्रंथालय, शालेय ग्रंथालय, महाविद्यालयीन ग्रंथालय, संदर्भ ग्रंथालय अशी सर्व प्रकारचे ग्रंथालय एकाच कायद्याखाली आणली गेली पाहिजेत. ग्रंथालय सेवा वर्ग निर्माण करून त्यांना वेतन श्रेणी दिली गेली पाहिजे असे यांचे म्हणणे आहे. ग्रंथ उपकर लावून ग्रंथालय, ग्रंथव्यवहार, ग्रंथालय सेवा यांच्यासाठी विशेष तरतूद करायला हवी असे श्रीपाद जोशी, मुख्य संयोजक, मराठीच्या व्यापक हितासाठी अशी त्यांची ही आहे, त्यातून ते सांगत आहेत. म्हणजे एकंदरीत काय तर ग्रंथालयाची अनेक पदे या ठिकाणी ग्रंथालयाची अनेक पदे रिक्त असतानासुद्धा सरकार किंवा शासन या ठिकाणी ग्रंथालय म्हणजे ग्रंथपालांची नियुक्ती करत नाही आणि अनेक ग्रंथपालांची पदे ही रिक्त झाले. काही ठिकाणी ते पदे काल्याबाई झाले असतील, त्या ठिकाणी मात्र त्या शाळांमध्ये ग्रंथालयाची नियुक्ती ही दूरच गोष्ट राहिली. अशा प्रकारची आपल्याला या ठिकाणी बातमी कळते. दुसरी बातमी आहे की MPSC बँकेची परीक्षा एकत्रच. बघा, MPSC आणि बँकेची परीक्षा एकत्रच होणार आहे. कारण का 1 डिसेंबरला पेपर जे आहे तो स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी त्यामुळे गोंधळात पडलेले आहेत. यामुळे विद्यार्थ्याचे नुकसान तर होणारच हे इथून स्पष्ट होते. बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 येत्या 1 डिसेंबरला आयोजन करण्यात आले. मात्र त्याच दिवशी एका नामांकित खाजगी बँकेतील 1000 पदे भरतीसाठी परीक्षा होणार आहे. काय तर या ठिकाणी एका नामांकित खाजगी बँकेतील 1000 पदे भरतीसाठी परीक्षा होणार आहे. ओके, ही महत्त्वाची गोष्ट. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांना बँकेची परीक्षा देता येणार नाही. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी गोंधळले आहेत. तसेच बँकेतील पदभरतीची परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. खाजगी बँकेने कार्यकारी, विक्री आणि ऑपरेशन्स या 1000 पदांसाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामुळे काय विद्यार्थ्याचे नुकसान तर होणारच आहे. स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष महेश घरपुडे म्हणाले की MPSC आणि बँक या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 1 डिसेंबरला आयोजित करण्यात आलेली बँकेची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. तसेच 8 दिवसानंतर परीक्षेचे आयोजन करावे. जर नाही केली तर परीक्षेला मुकावे लागतील असे यांचं म्हणणं आहे. MPSC तर्फे येत्या 1 डिसेंबरला राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा नियोजित आहे. तसेच बँकेची परीक्षा 1 डिसेंबरला आयोजित केली जाणार आहे. एकाच दिवशी दोन्ही परीक्षा आल्यामुळे बँक पदभरतीसाठी नोंदणी केलेल्या अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेपासून मुकावे लागणार आहे. यावर्षी विविध कारणामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान कृषी विभागात रिक्त जागांचा समावेश करीत परीक्षा होणार असल्याने मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. मात्र असे असूनही MPSC व बँकेची परीक्षा एकाच दिवशी असल्यामुळे मात्र बँकेची परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे यामुळे नुकसान नक्कीच होईल अशी आशयाची बातमी आपल्याला या वृत्तपत्रातून आणि या बातमीतून समजून येते. आपण या YouTube चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशा एकाच महत्त्वाच्या आणि अनेक अशा महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आपले चॅनल हे सर्वांच्या हितासाठी सर्वसमावेशक आहे. यामध्ये सर्वच प्रकारचे व्हिडिओ आपण अपलोड करत असतो. तुमच्या फायद्यासाठीच हे चॅनल बनवलं गेलं आहे. नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.